असं आम्ही टिकरियावरून निघतोय. सकाळचा टाईम, खूप थंडी अशी. नर्मदे हार पुढील प्रवास हा सुरू झाला आहे. बघताय मंडाला रोडवर, मंडाला जिल्ह्यामध्ये इकडे मागा अजून धुक्याचा पत्ता नाही आहे. आणि पुढं बघताय तर धुकं येऊ लागलंय. सकाळचे 7:45 वाजता आहेत. आपण बघताय आतापर्यंत खूप असं सुंदर ऊन होतं आणि आता आम्ही धुक्यात सुरुवात केली. धुकं आलंय. असं मंडाला रोडवरील हे दृश्य, नर्मदे हार, खूप भयानक असं धुकं पडून येत आहे. नर्मदे हार आम्ही आलोय मंडाला रोडवरती. बाबा देवरी ह्या गावामध्ये सुंदर असं मंदिर, म्हणजे भोले बाबाजींचं मंदिर. दुर्गा मंदिर आहे हे. माँ नर्मदा कुंभेश्वर घाट स्वागतद्वार जे येते ग्रामकुंडा 1.5 किलोमीटरतून आतमध्ये आहे. तर हा मंडाला जिल्ह्यामध्ये येतोय. तर आतमध्ये घाट आहे. आपण बघताय ग्रामपंचायत भावल जे जनपद नारायणगंजमध्ये येतं आहे. तर हे एक मोठं गाव रोडवरती लागतं आहे. आम्ही मंडाला असताना चालत असताना लागलेलं हे एक मोठं गाव. पण बघताय जबलपूर सोडलं आम्ही, जबलपूर गौरी घाट सोडला आहे. आणि त्याच्यानंतर हे पहिल्यांदा मयाचं दर्शन झालं. हे मयाचा भराव आहे हा, जो की बर्गी डॅमचं हे पाणी पूर्ण मंडाला जंगलामध्ये आहे. तर आम्ही मंडालाकडे चालत असताना हा पहिल्यांदा लागला हा भराव, नर्मदे हार. आपण बघताय मंडाला जंगलामधील हे दृश्य. खूप अशी झाडी आणि डोंगर भाग आहे. असं बघताय रस्ता असा डोंगर फोडून मधून रस्ता गेलेला आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे हे मंडाला जंगलातील. असा हा डोंगर, उंच असा हा डोंगर होता. बघताय उंचावरून असा, खूप उंचावरून असा हा डोंगर. आपण बघताय चिरई डोंगरी हे गाव आता लागतंय. पुढं हे गाव आहे. जे सकाळी निघलो तिथून हे 18 किलोमीटर होतं. 10:30 वाजता आहेत. तर आमचा हा 18 किलोमीटरचा आज आम्ही पूर्ण केला आहे. नर्मदे हार. तर आपण बघताय चिरई डोंगरे हे उजव्या हाताला 1.5 किलोमीटर आहे. हे गरहर छोटंसं गाव रोडवरची हे गाव आहे. हे लागतंय. तर असा बाजार इथं लागतोय. बाजारचा टाईम दिसतोय. तर हे वीरांगना महाराणी दुर्गावती अमर हे आपण बघताय. हा सरळ पुढे हा मंडाला रोड, नर्मदे हार. आपण बघताय हे मंडालाचा जंगल आहे. आम्ही सकाळी टिकरीवरून निघालो होतो. हा हायवे बघताय. आणि मध्ये 3-4 गाव लागले छोटे छोटे. पण भोजनपासाठी बालभोगची काही व्यवस्था नव्हती. तर आता बघताय आपण बिस्किट ते आणि घेतलं ते पाणी. तर आता पाण्यासोबत बिस्किट खातोय. नर्मदे हार. जेव्हा जंगलामध्ये तुम्हाला भूक लागते, दुपारचे 11:30 वाजता आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे सोबत काहीतरी ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे तुम्हाला जंगलामध्ये प्रवास करताना सोबत काहीतरी ठेवून. आपण बघताय हे मंडाला जंगलातील दृश्य आहे. जे बर्गी डॅमचा भराव इकडे आहे. खूप दूरवरती हे पाणी बर्गी डॅमचं आहे. आणि ज्या पुलावरून आम्ही चाललोय तर ह्याच्या लोडिंग गाड्या चालत आहेत. खूप असा पूल हलतोय, भीती वाटते पूल पडतो की काय.
तर असं हे दृश्य आपण बर्गी डॅमच्या पाण्याचं बघू शकता. हे ग्रेनाइट दगड आहे, त्या दगडाची ही इथं कंपनी आहे. जो बाहेर बघताय आपण दगड असा येतोय आणि इथं मधून कट करून आपल्या विक्रीसाठी येतोय. तर हे मार्बल अँड ग्रेनाइट आपण बघताय. आम्ही नॅशनल हायवेने चालतोय. हायवे नंबर 30 ना आम्ही चालतोय. रायपूर 278 आहे. आणि वर बघताय आम्ही चालतोय फुलसागर या गावामध्ये. दुपारचे 12:30 वाजता आहेत. अजून काही सुविधा झाली नाही आहे. कोणता आश्रम नाही आहे, कोणी विचारत नाही आहे. 2 वेळा सकाळी चहा झाली होती. तर असा चाललो आहे. फुलसागर गावातील हा परिसर जो मंडाला जिल्ह्यामध्ये येतो आहे. नर्मदे हर आत्ता चहा पिण्यासाठी आवाज दिला आहे. चहा प्यायला जातो आहे. तर आपण बघताय हा अमरकंटेतून 226 किलोमीटर, जे शहडोल आणि दिंडोरी 141 किलोमीटर आहे. तर आम्ही आता हा रोड निवडला आहे. तर हा टोलवे आहे मंडला शहराचा. बाहेर हा टोल आपण बघताय. आम्ही काही वेळाने मंडला शहरामध्ये प्रवेश करू. आपण बघताय अजून जिल्हरी घाट जो 5 किलोमीटर आहे. मंडला शहरातील हा जिल्हरी घाट. अजून आम्हाला 5 किलोमीटर जायचं आहे. सकाळचं भोजन नाही आहे, चहा बिस्किट खाल्लं होतं, तेवढंच चालतोय. नर्मदे हर आपण बघताय धुळेची गृहसेवा. तर आम्ही आता आश्रमावर पोहोचलो आहे. दुपारचे 2:30 वाजता आहेत. भोजन प्रसादी घेऊन पुढील मार्गक्रमण करू नर्मदे हर. हे इथं अन्नक्षेत्र होतं. भोजन प्रसादी झाली आहे. 3 वाजता आहेत आणि पुढील प्रवास हा आमचा सहस्रधाराकडे सुरू होतो आहे. चिल्पी 1002, बिचिया 48, रायपूर 263. आणि इथं हा जो बायपास येतो आहे, उजव्या हाताला ह्या ज्या बाईक आल्या आहे, तर हा तिकडं जायचं आहे आम्हाला. आमचा मार्ग तिकडे आहे जो की मैया इथूनच थोड्या अंतरावरून वाहते. ते आम्ही निघतो आहे. नर्मदे हर हे पात्र बघताय तुम्ही. आम्ही येऊन पोहोचलो आहे. जे मंडला येथील हे मैयाचं पात्र आहे. खूप मोठं असं पात्र. आणि इथं सहस्रधारा आहे. जे सहस्रधारा नर्मदे हर आपण बघताय. मंडला इथले दृश्य जे भगवान सहस्रबाहूंचं इथे सुद्धा मंदिर आहे. सहस्रधारा म्हणून इथे सुद्धा हे प्रचलित आहे. आपण बघताय एका मैयाच्या सहस्रधारा इथे दिसत आहेत. इकडे मागेही जर बघितलं तर ह्या दगडातून अशा छोट्या छोट्या धारा येत आहेत. पण हे असं पूर्ण मैयाच्या तटामध्ये अशा सहस्रधाऱ्याच्या ह्या निशाण इथं दिसत आहेत. तर आपण बघताय हे भगवान सहस्रबाहूचं इथं सहस्रधारा म्हणून इथं प्रसिद्ध आहे. तर ह्या ठिकाणी आपण आज आलो आहे. आज मंडला येथील दृश्य आपण मैयाच्या काठावरचं, मैयाच्या तीरावरचं आपण बघताय. नर्मदे हर सहस्रधारा जे मंडला येथील दृश्य आपण बघताय. सहस्रबाहूंना येथे सुद्धा मैयाला अडवण्याचा प्रयत्न केला होता. तर इथे सुद्धा मैया अशा सहस्रधारातून इथे वाहताना दिसते. सुंदर असं हे दृश्य. अथांग अशी मैया इथं वाहताना आपल्याला दिसते. मंडलापासून 8 किलोमीटर ती पश्चिम साईडला हे दृश्य आपण बघताय. अशी मैया सहस्रधारामधून इथं वाहताना दिसते. तर खूप असं मोठं हा एरिया आहे की जिथे मैया सहस्रधारामधून वाहताना आपल्याला दिसते. पूर्ण मैयाच्या ह्या तटावरती अशा छोट्या छोट्या धाराचे निशाण पडलेले आहे. खूप मोठा एरिया असा हा मैयाचा आहे. आपण तिकडे बघताय ते सहस्रबाहूजींचं मंदिर आहे. पण ते मैयाच्या मध्ये आहे. तर आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. तर हे भोले बाबाजींचं मंदिर. आरती चालते.
तर आम्ही आज आमचा मुक्काम हा अंधारात असणार आहे, का की इथं लाईट नाही आहे. जय भोले बाबा. तर अशा प्रकारे आज आम्ही अंधारात आमचा मुक्काम असणार आहे.